ईश्वराच्या सगुण साकार रूपाचे दर्शन गुरुपीर आणि अवतारी पुरुषांच्या रूपाने आजवर होत आले आहे. मनुष्य देह धारण केलेल्या या सगुण मूर्तीचे दर्शन ज्यांना ज्यांना झाले ते धन्य होत. परंतु ईश्वराचे जे मुख्य स्वरूप आहे, जे निर्गुण निराकार आणि सर्वव्यापी आहे, त्याचं वर्णन शब्दांनी करता येण्यासारखं नाही. अशा प्रभूचं दर्शन शक्य आहे काय, असा प्रश्न स्वाभाविकपणे सामान्य माणसाला पडल्याशिवाय राहत नाही. परंतु संत महात्म्याच्या वाणीचे अवलोकन केले असता हे ठामपणे म्हणता येईल की ईश्वराच्या सगुण निराकार स्वरूपाचे दर्शनसुद्धा शक्य आहे. आणि असे दर्शन पुरातन काळापासून संत महात्म्यांनी घेतलेले आहे. अद्वैत तत्त्वज्ञानाचा झेंडा 7 समुद्रापलीकडे पोहोचविणारे सुमारे 1 शतकापूर्वी होऊन गेलेले महात्मा स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील एक प्रसंग या ठिकाणी सांगावासा वाटतो. सर्वांना ठाऊकच आहे की स्वामी विवेकानंद हे मूळचे नरेंद्र. वेद ग्रंथ शास्त्रासहित पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी गाढा अभ्यास केलेला आहे. त्या सर्व मंथनातून त्यांना एकच लक्षात आलं की या जगात जर ईश्वर असेलच तर त्याचं दर्शन व्हायला हवं. ईश्वर प्राप्तीसाठी गुरु करण्याची आवश्यकता आहे असं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी अवघ्या भारतभर भ्रमण केले आणि अनेक पंडितांना, विद्वानांना, फकीरांना ईश्वराच्या दर्शनाविषयी विचारले. पण सर्व काही व्यर्थच गेले. ईश्वराचं दर्शन घडविण्यास कोणीही समर्थ नव्हतं. त्यांचे 3 प्रश्न होते आणि ते 3 प्रश्नच ते सर्वांना विचारित असत. त्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत की ते त्या तथाकथित गुरुपासून दूर व्हायचे. त्यांचे प्रश्न असायचे. त्यांचा पहिला प्रश्न असायचा, या जगामध्ये देव आहे का? दुसरा प्रश्न असायचा, असेल तर आपण त्याला पाहिलंय का? आणि तिसरा प्रश्न असायचा, मलाही त्याचं दर्शन होईल का? त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर शक्यतो होकारार्थीच असायचं, परंतु दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या स्वरूपात नकारार्थी मिळत होतं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी मिळाल्याबरोबर ते तिथून चालायला निघायचे, कारण त्यांनाच जर देवाचे दर्शन झाले नसेल तर ते मला काय देवदर्शन घडवणार. म्हणून तिसरा प्रश्न उद्भवत नव्हता. देशभरातून वन भटकून आणि हजारो लोकांशी विचारपूस करूनसुद्धा जेव्हा ईश्वराचे दर्शन झाले नाही तेव्हा त्यांचे मन अत्यंत दुःखी झाले. घरातील सगळे धर्मग्रंथ त्यांनी फिरकावून दिले. ईश्वर प्राप्तीमध्ये जर ते सहाय्यक ठरत नसतील तर त्यांचा काय उपयोग आहे, असं म्हणून ते जवळजवळ नास्तिकाकडे वळण्याच्या मनस्थितीत असतानाच एक सज्जन आले आणि त्यांनी सांगितले की रामकृष्ण परमहंस नावाचे महात्मा आपल्याला ईश्वराचे दर्शन घडवून देऊ शकतील. नरेंद्राचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, परंतु एक शेवटचा प्रयत्न म्हणून ते रामकृष्ण परमहंसाकडे गेले आणि नेहमीप्रमाणे आपला पहिला प्रश्न त्यांना विचारला की या जगात ईश्वर आहे का? रामकृष्ण परमहंसांनी या प्रश्नाचे उत्तर होय असे दिल्यानंतर नरेंद्रला त्यामध्ये काही विशेष वाटले नाही, कारण ईश्वर आहे असे सगळेच म्हणतायत. मग त्यांनी आपला दुसरा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि विचारला की आपण ईश्वराला पाहिलं आहे का? रामकृष्ण परमहंस अत्यंत शांतपणे म्हणाले, होय, मी जसा आता तुला माझ्यासमोर पाहत आहे तद्वतच ईश्वरालाही पाहत आहे. हे उत्तर ऐकून नरेंद्र विस्मयचकित झाला आणि त्याला आनंदही झाला. मग त्याने आपला शेवटचा प्रश्न, जो विचारण्याची कधी वेळच आली नव्हती, तो मुख्य प्रश्न विचारला, आपण मलाही त्या ईश्वराचे दर्शन घडवू शकाल का? स्वामीजींनी सांगितलं की का नाही. मी म्हणतो त्याप्रमाणे वागण्याची तुझी तयारी असेल तर तुलाही त्या ईश्वराचे दर्शन होऊ शकेल. आणि क्षणार्धात त्यांनी नरेंद्रला ब्रह्मज्ञान प्रदान करून उपकृत केले. त्यानंतरच ते स्वामी विवेकानंद म्हणून उदयास आले. सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की ईश्वराचे दर्शन शक्य आहे, किंबहुना ईश्वराचे दर्शन झाल्यानंतर त्याची भक्ती, प्रीती, सख्य निर्माण होऊ शकते. असो, जी वस्तू निराकार आहे तिचे दर्शन कसे काय होऊ शकेल असे आपल्याला वाटते, परंतु साधू संतांनी मात्र निराकाराचे दर्शन झाल्याचे लिहून ठेवले आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या एका अभंगामध्ये सुंदर वर्णन केले आहे. माऊली म्हणतात की अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगीराज विनविने मना आले हो माये. ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी स्पष्ट नमूद केले आहे की निराकार असे आत्मस्वरूप मी पाहिले. मग ज्या अर्थी निराकार ईश्वर ही अपरिवर्तनशील आणि सदैव काळ राहणारी सत्ता आहे,
आवश्यकता इतकीच आहे की ज्याप्रमाणे त्या महापुरुषाला समर्थ सद्गुरू लाभले, तसाच समर्थ सद्गुरू आज आम्हाला लाभला पाहिजे. संपूर्ण अवतारवाणीमध्ये शहंशाह बाबा अवतार सिंहजी महाराज देखील म्हणतायत की निराकार तो एकच केवळ, ज्यास कोणता ना आकार, ज्याचा कोठे नाही किनारा, ज्याचा नाही पारावार. मिळून लाखो ग्रंथ पुराणे, यशोगान ना करू शकती, लाखो तपी तपीश्वर मिळून रहस्य ना जाणू शकते. सोडून आपुला हे का प्राणी, शरण गुरुला जो येई, अवतार होय जर कृपा गुरुची, तरीच हे समजून येईल. समर्थ रामदास स्वामींनी या निराकार स्वरूपाच्या दर्शनाविषयी नमूद केले आहे की सन्मुखची चहूकडे तयामध्ये पाहणे घडे, तयामध्येची आपणा सभायते जाण, दृश्या वेगळी खून गगनासारिखी. अर्थात निराकाराला पाहण्यासाठी ज्ञानदृष्टी हवी आहे, अन्यथा हे रूप दिसू शकणार नाही. मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ लिहितात की कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. भगवंताच्या सगुण रूपाजवळ अर्जुन 32 वर्ष राहिला, परंतु जेव्हा भगवंतांनी आपले विराट रूप त्याला दाखवले तेव्हाच त्याला यथार्थ बोध झाला.